मनाची। महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन 6 महिने उलटली। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्ष सध्या सत्तेत आहेत। मात्र सत्तेत असतानाही मिरज पूर्व भागात भाजपमधील तसेच विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटातील अनेक नेते कार्यकर्ते सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे। नुकताच टाकळीच्या सरपंच हिना नदाब यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे सर्वत्र चर्चा झाली होती। काही दिवसांपूर्वी भाजपमधील बोलवाडच्या सरपंच निगार शेख यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला। हे होणारे प्रवेश सध्या पूर्व भागात गाजत असल्याचे दिसत आहे, कारण भाजप सत्तेत असताना हा प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे। दबडे हे अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असतात। गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी त्यांनी आंदोलनाचे हत्यार वापरले आहे, मात्र गरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे। अनेक शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी, गावच्या विकासासाठी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, आमदार इद्रिस नाईकवडी आणि महादेव दबडे यांचे नेतृत्व खंबीर असल्याचे प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मत आहे। याच पार्श्वभूमीवर गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे दोन्हीही सरपंच यांनी बोलून दाखवले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढल्यास आश्चर्य वाटू नये, हेच पाहणे आता गरजेचे आहे।